यावेळेस आपण प्रभूच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. जे वचन देवबापाने आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे योहान याचा 17वा अध्याय आणि 21वा वचन आहे. योहान 17 आणि 21. यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवलेस, असा विश्वास जगाने धरावा. देवाची इच्छा आहे, येशूची इच्छा आहे की तो पित्याला विनंती करतोय की हे देवा, त्यांना सगळ्यांना एक कर, एकत्र कर, त्यांना एक कर. जसा पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा एक आहे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, आपण तीन देवांची सेवा नाही करत. आपला एक देव आहे. जसा देव एक आहे तसं येशू ज्यावेळेस मेघावरती आरूढ होऊन येईल, तो मंडळांना घेण्यासाठी येणार नाही, तो एका मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. तो दिवस असा असेल की आमच्यातले डिनॉमिनेशनचे बॅरियर्स तुटून पडतील. प्रियांनो, सगळे म्हणतील की मी येशूचा आहे, मी देवाचा आहे, मी प्रभूचा आहे, मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहे. अशा रीतीनं आम्ही सगळे एकत्र होऊन एक मंडळी ख्रिस्तापुढं सादर केली जाऊ. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर त्याच्या लोकांना एकत्र करणारा देव आहे. एक दिवस असा होता की एलियाने चॅलेंज केलं आणि त्याने चॅलेंज केलं की बघूया कोण अग्नीद्वारे बोलणारा देव आहे. त्यावेळेस काही लोक सैतानाचे आले आणि त्यांनी पण बरेच परिश्रम केले, पण सैतानाने त्यांना उत्तर दिलं नाही. देवाच्या प्रिय संतगणांनो, ज्या वेळेस एलियाने प्रार्थना केली, ती प्रार्थना करण्याआधी त्याने एक वेदी उभारली. सगळ्यांनी म्हणा, वेदी उभारली. मोठ्या आवाजात बोला. जी तुटून गेलेली वेदी होती, मोडकळीस आलेली वेदी होती, एलियाने ती दुरुस्त केली. वेदी म्हणजे काय? अनेक दगड असतील, ती दगड विखरलेले असतील, आणि त्या एलियाने ज्यावेळेस ते सगळे एकत्र केले, त्याच्यावर अर्पण दिलं, देवाचा अग्नी त्या वेदीवरती उतरून आला. त्या वेदीची आठवण करून एक गोष्ट मला पक्की तुम्हाला सांगावीशी वाटते आज. जसे एलियाने दगड एकत्र केले आणि वेदी उभारली ना, विखरलेल्यांना एकत्र केलं. आज माहित नाही आपण कुठं कुठं विखरलेले होतो, पण आज या मेळ्यात देवाने आम्हाला एकत्र केलेलं आहे आणि या मेळ्यातच आमचा देव आमची भेट घेणार आहे. या मेळ्यामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीचा प्रत्येकाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. समय असतो प्रत्येक गोष्टीचा, आणि समय म्हटलं की मी उपदेशक 3 अध्याय 1 ते 14 वचन आपल्याला आठवतातच. प्रत्येक गोष्टीचा समय. त्याच्यामध्ये उपदेशक 3:3 मध्ये बायबल सांगतं, वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो. मोडण्याचा पण समय असतो आणि बांधण्याचा पण समय असतो. त्याच अध्यायात 5व्या वचनामध्ये बायबल सांगतं, धोंडे फेकून देण्याचा समय व धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो. प्रत्येक गोष्टीसाठी देवबापाने समय नियोजित केलेला असतो. त्या राईट टायमिंगमध्ये परमेश्वर त्याचं काम करत असतो. बघा, अब्राहम त्याच्या मुलाला इसाकाला घेऊन चाललाय. कुठं? होरेब डोंगरावरती. जराही थरथरला नाही, घाबरला नाही. मुलाला अगदी देवाला समर्पण करून डायरेक्ट देऊन टाकायला तयार झाला. खलास होणार मुलगा. गाढव ठेवलं पायथ्याला, वर नाही नेलं गाढव. मुलगा आणि तोच गेला. चाकराला पण पायथ्याला ठेवलं. ती तुम्हाला घटना माहिती आहे, मी त्याच्यात वेळ नाही घेणार सांगण्यासाठी. ज्या वेळेस अब्राहम आपल्या मुलाचा वध करण्यासाठी, समर्पण करण्यासाठी सुरा उचलतो, आवाज आला. परमेश्वर बोलत आहे दूताच्या द्वारे. देवाची वाणी आहे, अब्रामा हातावर, अब्रामा हातावर. काय देवाची दया आहे. आणि मग ना ती घटना तुम्हाला ठाऊक आहे, पण ना तिथंच एक एडका, त्याची शिंग अडकलेली होती झुडपामध्ये. कुठून आला तो? कसा आला तो? कुणी आणलं त्याला?
असं विचार केला ना बारकाईने, असं मनात वाटतं की डोंगर आहे, डोंगराच्या एका बाजूने अब्राम आणि त्याचा मुलगा वरती चाललाय, दुसऱ्या बाजूने तो येडकावरती चालला असेल. तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधी देव तुमच्यासाठी तरतूद करून ठेवत असतो प्रियांनो. एखाद्या ठिकाणी तुमचं पाऊल पडण्याआधीच परमेश्वराला सगळं माहीत आहे. प्रत्येक गोष्ट ठाऊक आहे, तुम्हाला कधी कशाची गरज लागणार आहे. तो अगदी वेळेवरती परफेक्ट गोष्टी करणारा परमेश्वर आहे. त्याला कधी टेन्शन येत नाही प्रियांनो, त्याला नाही टेन्शन येत. त्याला सगळं माहित आहे, त्याला सगळं ठाऊक आहे. तो बरोबर वेळेवरती गोष्टी घडवून आणतो आणि अगदी त्याप्रमाणे करतो. कधी कधी ना विखरण्याचा समय असतो, कधी एकत्र येण्याचा समय असतो. मी सांगेन बायबलमधून प्रत्येक गोष्टीचा उचित असा काल परमेश्वराने दिलेला आहे. एकदा सगळे लोक एकत्र आले, देवाला आवडलं नाही. ऐकताय का तुम्ही? बायबलमधून सांगतोय, असं म्हणू नका मुंबईचे पास्टर आले काहीतरी बोलायला लागले. नाही, असं नाही. पवित्र शास्त्रातून सांगेन, जेही बोलेन ते इथूनच बोलेन मी, बायबलमधून. एकदा लोक एकत्र आलेले देवाला अजिबात आवडलं नाही. ज्यावेळेस ते काय बांधत होते? बाबेलचा बुरुज बांधत होते. उत्पत्तीच्या 11व्या अध्यायाच्या 1 ते 9 वचनात ही घटना दिलेली आहे. उत्पत्ती 11, 1 ते 9. आता तिथं लिहिलंय की सर्व लोक जे आहेत ते शिनार देशात आले. कुठला देश? शिनार. आणि मग बाबेलचा बुरुज कसा काय? त्याच देशाचं नाव आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीचे 2 नावं असतात की नाही? एकाच व्यक्तीचे 2 नावं असतात. एक खरं नाव असतं आणि एक उपनाव असतं, पेटनेम म्हणतो आपण त्याला. तसं शिनार म्हणजे तोच देश आहे, पुढं त्याचं नाव बाबेल झालेलं आहे आणि म्हणून त्याला बाबेलचा बुरुज म्हटलंय. लोक एकत्र आले आणि बायबल सांगतं की लोकांनी ठरवलं की आता आपण, 3रं वचन, ते एकमेकांना म्हणाले चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर, म्हणजे क्वालिटी कामाची त्यांनी सुधारली. कसं त्यांना उत्तम रीतीनं बांधकाम करता येईल याचं त्यांनी नियोजन केलं. मग ते म्हणाले चला आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. देवाने अब्रामाला आशीर्वाद दिलेला आहे, देवाने आदामाला आशीर्वाद दिलेला आहे. अनेक जे आशीर्वाद आहेत तर त्या आशीर्वादांमध्ये बहुतेक वेळा देव म्हटलेला आहे जा संपूर्ण पृथ्वी व्यापून टाका. आणि मानवाची काय इच्छा आहे की आपली पांगापांग व्हायला नको, आपण इथंच थांबू, आपला एक बुरुज असेल आणि कोणी कुठं पण गेला बुरुजाकडे बघायचं आणि त्या दिशेने धावत यायचं, म्हणजे आपली पांगापांग होणार नाही. आपलं छान शहर करू, आपण कुठंच जायचं नाही, इथंच थांबायचं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस देवाच्या इच्छेच्या विरुद्ध लोक एकत्र येतात, परमेश्वर त्यांची पांगापांग करतो. कळालं नाही पण थोड्या वेळात तुम्हाला कळेल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस देवाची योजना होती की लोकांची पांगापांग व्हावी, साक्षात देव खाली उतरला आणि बायबल या ठिकाणी सांगतं परमेश्वर बोलला आपण खाली जाऊ. कोण? आपण. ह्या उत्पत्तीच्या ग्रंथात ना खूप रहस्यमय शब्द वापरलेले आहेत. मनुष्य आता आपल्यातील एका समान झालेला आहे. चला आपण खाली जाऊ. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्रैक्यत्वाला हे दर्शवण्याचं या ठिकाणी चिन्ह आहे की साक्षात परमेश्वर त्रैक्य देव खाली उतरलेला आहे. आणि देव बापाने तिथं भाषांचा घोटाळा केला. कसला घोटाळा? भाषांचा. एक मराठीमध्ये म्हणतो वीट दे आणि तो समोरच्या तमिळ भाषा आलेली आहे, त्याने डायरेक्ट विट्याऐवजी पाणी आणून द्यायला सुरुवात केली. भाषा कसं असतं, एकदम एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गेलं आणि तिकडची आपल्याला भाषा येत नसेल, मग कशी गडबड होते आपल्याला माहिती आहे. असा त्यांचा गोंधळ उडाला की त्या गोंधळानंतर ते सगळ्या जगात विखरले गेले. प्रियांनो, विखरले गेले. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ती समाजाची युनिटी समजून घेण्याच्या आधी एक गोष्ट पक्की समजून घ्या.
जोडणं तोडणं सगळं देव बापाच्या हाती आहे. किती लोक आमेन म्हणतील? एकत्र करणारा पण तो आहे. जर त्याला वाटलं विखरून टाकायचं तर विखरणारा पण तो आहे. तो तुमच्या वैऱ्यांची दानादान करणारा परमेश्वर आहे. तो असा देव आहे की तुमच्या विरुद्ध चालून आलेल्यांना तो तुमच्यापासून दूर करण्यासाठी सक्षम आणि प्रबळ देव आहे. ते एक वाटेने येतील, हा बायबलचा देव त्यांना 7 वाटांनी पळून लावील, हे त्याचं सामर्थ्य आहे. जर त्याने ठरवलंय तुम्हाला एक करायचं तर त्या देवाकडे हे पण सामर्थ्य आहे की त्याने तुमच्या वैऱ्याची दानादान करावी. योना नाव ऐकलंय? प्रभूला धन्यवाद. त्याला देवाने सांगितलं होतं निनवेला जा, पण त्यांनी विचार केला जाऊ दे, कशाला ऐकायचं देवाचं, आपण तार्शीसला जाऊ. आता त्याचा निर्णय झाला पक्का आणि आपण तार्शीसला जाऊ. देवाचं काम नको करायला, आपण आपलं काम करू. आणि मग त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो आणि मस्तपैकी जहाजात जाऊन बसतो. आणि ते जहाज कुठं चाललंय? तार्शीसला. त्याला मनामध्ये काही टेन्शन नाही देवाचा शब्द मोडल्याचं. त्याला मनामध्ये काही तणाव नाही की माझा देव मला एक ठिकाणी पाठवत होता पण मी त्याचा शब्द मोडलाय. जाऊन मस्तपैकी खाली जाऊन मस्त झोपून घेतलं त्याने. योनाला कसलंच टेन्शन नाही, काही तणाव नाही. पण देवाची इच्छा आहे की निनवेचं परिवर्तन व्हावं. देव कधी कधी अशी परिस्थिती निर्माण करतो की बरोबर सेवकांची पावलं त्या भूमीकडे वळतात. प्रियांनो, बरोबर देव घेऊन येतो. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? देवाने ठरवलं ना एखाद्याला एका ठिकाणी घेऊन जायचं, तो बरोबर घेऊन जातो. तो प्रार्थना ऐकतो आणि राईट टायमिंगला तुमचे रस्ते बदलतो. प्रियांनो, त्या योनाची स्थिती अशी आहे की त्या योनाने देवाच्या प्रिय लोकांनो ज्या वेळेस त्याला कळालं की माझ्यामुळं त्या जहाजावरती संकट आहे, चिठ्ठ्या टाकल्या, बरोबर योनाच्या नावाची निघाली. एक मला ह्या सगळ्या घटनेतून सांगायचंय, जहाजावरच्या लोकांनी त्याला उचललं आणि त्याला पाण्यात फेकून दिलं. लक्षात ठेवा, लोक एकत्र येऊन योनाला फेकतायत. मी असं नाही म्हणणार योना समुद्रात पडला. मी असं म्हणेल योना देवाच्या कृपेच्या सागरात पडलेला आहे. मी असं म्हणेन की देवाच्या हातात योना पडलेला आहे. का? कारण की समुद्रात पडलेला माणूस वाचत नाही हो, देवाच्या कृपेच्या हातात तो पडलेला आहे. मासा सिद्ध केला, देवाने वाचवलं. कुणी एकजुटीने उभं राहून देवाच्या कार्याचा विरोध केला किंवा देवाच्या दासाला काही करण्याचा प्रयत्न केला, आपला देव असा आहे की तो ऑलरेडी पुढं प्रोव्हिजन तयार ठेवतो, ऑलरेडी पुढं सगळ्या गोष्टी तयार ठेवतो. हा तुमचा आणि माझा परात्पर परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, योना पहिला अध्याय 14-15 वचनात लिहिलंय की त्याला लोकांनी घेऊन त्याला समुद्रात फेकून दिले आणि समुद्र खवळायचा थांबला, पण योनाला परमेश्वराने वाचवलंय. योहाना 11 मधली घटना, मेलेला लाजर. लोक फुल गर्दी करतात माणसं मेल्यावर, जिवंतपणी कोणी नाही बघत कोणाला. ऐकताय का तुम्ही? आणि एक गंमत अशी आहे ना की तुमच्याकडे पैसा असला ना फुल तुमच्याकडे गर्दी. तुम्हाला बँकेचे फोन येतील, कर्ज पाहिजे का, घर घेता का? आणि त्या बँकवाल्यांकडे 2 टीम असतात. एक टीम असते खूप प्रेमाने बोलणार, सर घ्या ना कर्ज, घ्या, 18% फक्त 18, बाकी काय नाही. खूप प्रेमाने, सर घेऊन टाका लोन, गाडी घेऊन टाका. गरज नसते, त्यांच्या गोड गोड भाषणात लोक अडकतात. मग दुसरी टीम येते हप्ते थकल्यावर, काढ रे पैसे. आणि ते असे विचित्र तोंडाचे लोक येतात, एकदम खतरनाक एकदम. ही जगाची रीत आहे. जेव्हा तुमच्याकडे आहे तुमच्याशी प्रेमाने चांगलं वागतील, नाही त्यावेळेस लोकांचं वागणं बदलेल. लोक चांगल्या गोष्टीत येत नाही, मैतीला खूप गर्दी करतात. जिवंतपणी आई बापाला नाही सांभाळणार, जिवंतपणी आईला साडी घेणार नाही, जिवंतपणी आई बापाला विचारणार नाही तुझी काय इच्छा आहे मम्मी, आई तुला काय हवंय, मी काय करू तुझ्यासाठी. मेले तर असली ऍक्टिंग करतील, अख्ख्या समाजाला वाटेल काय मुलगा आहे, धरून हाणला पाहिजे. हा, काय मुलगा आहे, दिखावा केला जातो.
ह्या लाजराला पुरण्यासाठी अख्खा गाव आला असेल, पण उठवण्यासाठी एकटा येशू पुरेसा आहे प्रियांनो, एकटा येशू. हालेलुया. त्याला कबरेतून बाहेर काढण्याचं सामर्थ्य येशूकडे. दफन करणारा गाव होता, उठवणारा फक्त येशू आहे. भरोसा येशूवरती ठेवा, विश्वास त्याच्यावरती ठेवा, आपलं जीवन त्याला समर्पित करून मोकळे व्हा प्रियांनो. मी ह्या विषयाकडे आहे आता की लोक एकत्र येतात. बाबेलच्या बुरुजाच्या वेळेस एकत्र पांगापांग देवाच्या योजनेच्या विरुद्ध लोकांनी एकत्र येऊन योनाला फेकलं. देव तयार आहे झेलण्यासाठी. लोकांनी एकत्र येऊन त्या लाजराला पुरलं. येशूने त्याला बाहेर काढलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज किती मोठ्या संख्येने तुमच्या विरुद्ध कुणी उभा राहू. ऐकताय का तुम्ही चर्च? ऐकताय? हालेलुया. अजिबात घाबरू नका कोणालाच प्रियांनो, कारण तुमच्या देवाचा हात तुमच्या जीवनावरती आहे. देवाची कृपादृष्टी तुमच्या जीवनावरती आहे. संकट येतील ना, गल्ल्यात त्याला घाबरण्यासाठी देवाने आम्हाला बोलवलं नाही. आमचा देव पुरेसा आहे. आमचा प्रभू सामर्थ्यवान आहे. तो सोडवण्यास, आमच्यावर कृपा करण्यास तो महान परमेश्वर आहे. 5 राजे आले हो एकत्र होऊन आणि सदोम गमोराला लुटून घेऊन गेले. आणि इकडे एकटा अब्राम, तिकडे 5 राजे, इकडे एकटा अब्राम. 318 घरातले चाकर घेतले, जातो युद्ध लढतो आणि 5 राजांना हरवून येतो. ही देवाची कृपा आहे प्रियांनो. तुमचा गल्ल्यात किती मोठा असो, पण त्याला येशूच्या नावात चित व्हावंच लागेल, त्याला हारावंच लागेल, कारण की तो भाला आणि बर्ची घेऊन आलाय. तुम्ही नासुरी येशूचं नाव घेऊन आलेले आहात. तुम्ही प्रभूचं नाव घेऊन आलेले आहात. तुमचा विजय पक्का आहे. तो तुम्हाला हरू देणार नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या सगळ्या गोष्टींमधून एक कळालं की देवाच्या योजनेप्रमाणे एकत्र व्हायला पाहिजे. मग आता ह्या शेवटच्या काळात आम्ही एक होण्याची का गरज आहे? देवाने अशा काही गोष्टी केल्यात आज समाजामध्ये, आमच्या देशामध्ये. पूर्वी असा काळ होता की पाळक पाळकांशी लवकर बोलत नव्हते. ऐकताय का तुम्ही चर्च? असा टाइम होता की एक पाळक म्हणायचा, तुला माहिती आहे का मी किती पॉवरफुल आहे, माझ्या प्रार्थनेने त्या सिस्टरचं डोकं बरं झालं. मग दुसरा म्हणतो की किती दिवस दुखत होतं? 8 दिवस. माझ्या प्रेयरने तर 2 वर्षाचं डोकं दुखण्याचं थांबलंय. चढाओढ. पण देवाला धन्यवाद, देवाने अशा काही गोष्टी केल्यात देशात, सगळे पाळक आता एकमेकांना मिठ्या मारतात. तुम्ही मोठे आहात, तुम्ही धन्य आहात, तुम्ही प्रेमळ आहात. आमच्यातली युनिटी वाढत चालली. का? या शेवटच्या दिवसात एक महत्वाची घटना घडणार आहे प्रियांनो, फार महत्वाची. नोहाच्या काळात पण फार मोठी घटना घडली. एक सोपा प्रश्न विचारू. नोहाच्या काळात 8 लोक तारवात वाचले होते. जे तारवाच्या आत होते ते वाचले की जे तारवाच्या बाहेर होते ते वाचले? नक्की सगळे शेवटपर्यंत ऐकताय का? कोणते लोक वाचले, तारवाच्या बाहेरचे की आतले? तसंच या शेवटच्या काळात जे मंडळीमध्ये आहेत तेच वाचणार आहेत, बाकी नाही वाचणार प्रियांनो. जे ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहेत फक्त तेच उचलले जातील, बाकीचे उचलले जाणार नाहीत. कितीतरी असे धन्य लोक आहेत. बोलू की नको बोलू? असं म्हणा, बोला पास्टर बोला. बोलणार नव्हतो, यांचा एवढा आग्रह आहे बोलूनच टाकतो. ऐका, काही धन्य लोक आहेत असे. माझा प्रभू सगळीकडे आहे, मी घरात बसलो तरी प्रभू इथं आहे, मी चर्चला जाणार नाही. येशू स्वतः चर्चला जायचा, येशू मंदिरात जायचा. मंडळीत आमचा सहभाग असलाच पाहिजे. पास्टर तो येत नाही, फटके देऊन आण त्याला. आत्ता सुधरव, लहान आहे तेव्हाच. संडे स्कूलला पाठव, चर्चला घेऊन ये. सगळ्या गोष्टी देवाच्या योजनेने कर. लेकरांना वळणच लावायचं. लेकरं ज्यावेळेस थोडी मोठी होतात, शाळेतून कॉलेजमध्ये जातात, कॉलेजमध्ये गेल्यावर मित्रमैत्रिणी भेटतात. मुलांना मित्र भेटले की लगेच अरे चल
थोडं सिगारेट वगैरे पिऊ. तो म्हणतो नाही मम्मीला नाही आवडत, कळालं तर मला. कुठे इथं मम्मी, कुठे डॅडी? अरे हा यार तू बोलतो ते पण बरोबर आहे. चल कॉलेजच्या मागे सिगारेट पिऊ आपण. लेकरं जाऊन सिगारेट पितात. पण ज्या लेकराला तुम्ही येशूच्या वचनात वाढवता ना, ते लेकरांना कोणी म्हटलं ना कॉलेजमध्ये चल सिगारेट पिऊ, ते म्हणतात मम्मी डॅडी नाही बघत, माझा देव मला बघतोय, त्या देवाच्या विरुद्ध मी कसा जाऊ. देवाचं भय पाहिजे लेकरांना. प्रभूच्या सानिध्यात, प्रभूच्या कृपेत त्यांना वाढवणं गरजेचं आहे. आणि मग बघा लेकर कधी वाया जाणारच नाहीत. वेळेवरती वळण लावा, चर्चचा रस्ता दाखवा त्यांना, योग्य मार्गाने त्यांना येण्यासाठी प्रवृत्त करा. ऐकत नाही कसे? आई बाप आहेत तुम्ही, ऐकायलाच पाहिजे मुलांनी. तुमचं नसलं ऐकत तर मला बोलवा. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांना, आता शेवटच्या काळात आहेत आपण. नोहाच्या काळात जर काही लोक नम्र होऊन जर आले असते, नोहा आम्ही चुकलोय, खरंच चुकलोय, आणि तू जे दारू बांधतोय ना त्याच्याकडे पाहून आम्हाला वाटतंय काहीतरी विशेष होणार आहे, खरंच आम्ही पापत आहेत, तुझ्या देवाला सांग ना आमच्या पापांची क्षमा करायला, आम्हाला पण येऊ दे ना तुझ्या तारवत. मी गॅरंटेड सांगतो त्या दिवशी अनेक लोकांचे प्राण वाचू शकले असते. पण लोकांच्या उर्मटपणामुळे आणि स्वतःला शहाणे समजल्यामुळे ते तारवाच्या बाहेर राहिले. प्रभू येशू ख्रिस्ताची आम्हाला आज्ञा आहे, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. ती घोषणा होत राहणार आहे, ते सांगितलं जाणार आहे. वचन सगळीकडे सगळ्यांसाठी अवेलेबल केलं जाणार आहे. ऐकतील ते वाचतील, नाही ऐकायचं ते राहणार आहे. मग ह्या शेवटच्या काळात मंडळी मजबूत होणं गरजेचं आहे. एकच विश्वसुंदरी आहे आणि तिचं नाव मंडळी आहे. प्रियांनो, चर्च सगळ्यात ग्लोरियस आहे, चर्च सगळ्यात सामर्थ्यवान आहे, मंडळी सगळ्यात सुंदर आहे. मंडळी सारखं काहीच नाही. असा देव पारखा जोडा लावी सारखा, म्हण आहे अशी मराठीत. येशूला साजेल अशी मंडळी त्याची वधू आहे. प्रियांनो, जर येशू सुंदर आहे तर त्याची वधू पण दाग आणि सुरकुती रहित पाहिजे. मग ह्या दिवसात जर तो मंडळीला घेण्यासाठी येणार आहे तर मंडळीमध्ये, या ख्रिस्ताच्या शरीरामध्ये ऐक्य असणं गरजेचं आहे. आता जे वचन आपण सुरुवातीला वाचलं ना, योहान 17:21, 17वा अध्याय तुम्ही परत छान चित्ताने नंतर वाचा. त्या 17व्या अध्यायामध्ये देवाच्या प्रिय लोकांनो, एकदा दोनदा नाही 5 वेळा येशूने प्रार्थना केली की देवा त्यांना एक कर. 5 वेळा पित्याकडे विनंती करतो की देवा, हे परमेश्वरा, त्यांना एक कर. आज आमच्या घरात युनिटी पाहिजे, आमच्या मंडळीत ऐक्य पाहिजे, आमच्या जीवनात ऐक्य पाहिजे. भारतात आता इतक्या आपल्या जगभरात मंडळ आहेत. आमच्या भाषा वेगळ्या असू शकतात, आमचे सिद्धांत काही थोडेफार काही वेगळे असू शकतात. काही प्रॉब्लेम नाही, काहीच हरकत नाही. काही हलक्या आवाजात प्रार्थना करतील, काही मध्यम आवाजात करतील. काही लोकांना वाटेल देव खूप लांब आहे, ओरडून केली पाहिजे. करू द्या, मी काय करणार. ज्याला जसं वाटेल करते, त्याच देवाची आराधना करतात. सिद्धांतात खालीवर असू शकतं, आमच्या भाषा वेगळ्या असतील, आमचे काही सिद्धांत वेगळे असतील. काही लोकांना वाटेल की असे कपडे घातले तरच देव प्रार्थना ऐकेल. नो प्रॉब्लेम, त्याच्या विरुद्ध मी जात नाहीये. पण मी हे म्हणतो की त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी आमचा देव तर एक आहे. हालेलुया. आमचं बायबल एक आहे, आमचा विश्वास एक आहे, आपण एकाच मंडळीचे भाग आहोत. बस त्या एका युनिटीवरती आम्हाला टिकून राहायचंय, त्या ऐक्यावरती आम्हाला टिकून राहायचंय. खूप गरजेचं आहे या दिवसांमध्ये, खूप गरजेचं आहे. हे ऐक्य जे देवाने आम्हाला दिलेलं आहे, ते ऐक्य आम्ही टिकून धरणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की लोक एकत्र जमतात आणि प्रत्येकाचं फेथ आहे. इतर जे लोक आहेत जगामधले, त्यांचा पण त्यांच्या देवावरती फेथ आहे. त्यांना हर्ट करायचा आपल्याला अधिकार नाहीये. कान उघडे ठेवून ऐका. स्पिरिच्युअल मॅच्युरिटी आपल्याकडे आली पाहिजे. कोणाबद्दल कधीच नेगेटिव्ह वक्तव्य करू नका. बघा की असं आहे की जिथं वाटतं त्यांना इथं देव आहे, लोक एकत्र जमतात. आपलं वेगळं आहे. आपण जिथं जमतो तिथं आपला देव येतो. कारण त्याने म्हटलंय जिथे 2 किंवा 3 आहेत तिथे मी आहे. तो आमच्यात आहे. मग जिथं ऐक्य आहे तिथं देवाची उपस्थिती आहे. हालेलुया.
येशूच्या नावात आम्हाला एकजुटीनं पुढे चालण्याची गरज आहे. येशूच्या नावात ऐक्याने प्रीतीने आम्हाला पुढे पाऊल टाकणं गरजेचं आहे. ही देवाची या शेवटल्या काळातील तुमच्या आणि माझ्यासाठी योजना आहे. स्तोत्रसंहिता 133 1-3 वचनामध्ये सांगितलंय, पहा बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या व त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत ओघळलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहीवरासारखे ते आहे, कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. बंधूंनी एकत्र येणं हे परमेश्वराला खूप सुंदर, चांगलं, मनोरम असं वाटणार आहे. प्रियांनो, ऐक्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी फक्त 5 गोष्टी पटकन सांगेन तुम्हाला. ऐक्य का तुटतं? फॅमिलीतलं, मंडळीतलं, नातेवाईकांमधलं, कुठलं पण ऐक्य तुटण्याच्या पटकन 5 गोष्टी मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिली गोष्ट आहे निंदा. पहिली गोष्ट कोणती आहे? निंदा एक अशी गोष्ट आहे ना की एक बहीण दुसरीला भेटते, वाव काय साडी आहे तुझी, काय सुंदर, पुण्याहून आणली की मुंबईहून आणली, कुठून नागपूरला गेली होतीस का? थोडी पुढे गेली की म्हणते, काय नाही आपल्या परतवाड्याच्या जुन्या बाजारातूनच घेतली असेल कुठून तरी. तोंडावर एक, पाठीमागे एक. ह्याच्यामुळे खूप वेळा गडबड होते. आणि जे ऐकणारे असतात ना त्यांना असं वाटतं, अरे एवढी तारीफ केली लगेच असं, मग आपल्याबद्दल पण बोलत असेल काही. मग भीती वाटते त्या व्यक्तीची. कोणी त्यांच्या जवळ येत नाही. कितीतरी वेळा अशा रीतीनं निंदेमुळे ऐक्य तुटून जातं. आणि काही काही धन्य लोक आहेत की ज्यांना दुसरं कामच नसतं. कुणाच्या पण घरी गेलं ना बसतात डायरेक्ट, तुला माहित आहे का, कोणाला सांगू नकोस, असं केलं त्यांनी, जेलमध्ये तिकडं. अगं नाही ग, सकाळीच मी बघितलं, हा सुटून आला असेल पण होता जेलमध्ये, कोणाला सांगू नको. तो गेला, ती गेली, त्याचं असं याचं तसं. आणि कधी कधी ना आपले विश्वासणारे पण असे वाहवत जातात ना अशा लोकांमध्ये. त्यांनी समोरच्यांनी केलेल्या निंदेत फक्त तुम्ही असं जरी केलं ना, काही लोकांना सवय असते करायची, ते असं रेड्याचा आवाज काढू नका. संपला विषय. होकार दिला त्या गोष्टीला, त्या निंदेत जेवढं पाप त्या व्यक्तीच्या जीवनात आलंय त्या पापात 100% तुम्ही पण भागीदार. तुमच्या प्रार्थना, तुम्ही केलेल्या सगळ्या चांगुलपणावरती तुम्ही पाणी टाकलंय. मग काय करायचं? कोणी येऊन काहीतरी कोणाची निंदा करतंय, ताई निंदा नको, ते सगळं सोडून द्या, दुसऱ्या विषयावरती बोला. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? माझ्या जीवनात मी एक पक्का निर्णय घेतलाय की मी माझ्या समोर मी कुठल्याच सेवकाबद्दल वाईट शब्द ऐकून घेत नाही. ऐकलं तुम्ही चर्च? महाराष्ट्रात सेवकच कमी आहेत आणि त्याच्यात जे आहेत त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर इथली सेवा कशी वाढणार आहे? कसं देवाचं काम होईल? निंदेचा एकही शब्द खपवून घेऊ नका. कोणी कोणाच्या विरुद्ध बोलत असेल, तुझ्यात हिम्मत आहे समोर जाऊन बोल, मला सांगू नको. निंदा नकोय. निंदेमुळे युनिटी तुटून जाते, घरातली, परिवारातली सगळ्या गोष्टी तुटून जातात. दुसरी गोष्ट आहे गैरसमज. गैरसमज कुणाचाही होऊ शकतो, कुणाचाही होऊ शकतो. काही लोक असं बघतात, गैरसमज आमचा कधीच नाही झालेला. होतो, कोणाचाही होतो. गैरसमज होतात. गैरसमज मिटवले पाहिजेत प्रियांनो. एखाद्याबद्दल झालेला गैरसमज मिटवणं गरजेचं आहे. तो गैरसमज बऱ्याच वेळा आमच्या जीवनात वाईट गोष्टी घेऊन येतो. सावध राहिलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, मतभेद.
बायको म्हणते आपण वांग्याची भाजी करून, नवरा म्हणतो नाही मला नॉनव्हेजच खायचं. कितीतरी वेळा मतभेदावरून, छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद, त्या मतभेदामुळे कितीतरी वेळा अडचणी येतात घरामध्ये. मग ते मतभेद कसे संपवायचे? मतभेद होणारच का घरामध्ये? होणारच. स्त्री वेगळी आहे आणि पुरुष वेगळा आहे. किती लोक आमेन म्हणतील? मी असं म्हणत नाही स्त्रिया कमजोर आहेत, पुरुष महान आहेत, किंवा पुरुष कमजोर आहेत, स्त्रिया महान. मी ते तराजू घेऊन नाही बसलोय. पण स्त्री स्त्रीच आहे, पुरुष पुरुषच आहे. दोघांचे विचार वेगळे असणारच. पुरुष लोक, आज मला शर्ट घ्यायचंय, सकाळी उठतो, मस्त एकदम तयार होतो, डायरेक्ट दुकानात जातो, दादा पिंक कलरचा लाइनिंग वाला असा असा मला ह्या ब्रँडचा, ह्या साईजचा, ह्या नंबरचा शर्ट द्या. क्या बात आहे. उचलला, पैसे दिले, घरी गेला. हा पुरुष होता. बहिणी मला साडी घ्यायची. का असताय तुम्ही? या कलर मध्ये दुसरी डिझाईन दाखवा आणि त्या डिझाईन मध्ये दुसरा कलर दाखवा, दिवस जातो अख्खा. मला पण देवाने 2 मुलींनी एकच बायको दिलेली आहे, मला माहिती आहे त्या गोष्टी. पायाचे तुकडे पडेपर्यंत एक साडी सिलेक्ट होत नाही प्रियांनो, एक साडी. असा तो बिचारा दुकानदार ढीक मांडतो पूर्ण अख्खा डोंगर, ताई ही तरी घ्या, ही तरी घ्या. कितीला आहे? 2-4 रुपयाचा फरक असला ती म्हणते तुझ्यापेक्षा तिथं बाहेर स्वस्त आहे, देतोस का? मी चालले. जातात निघून, फरक पडत नाही. खूप मोठी ट्रंक असेल, एक मोठी बॅग, पुरुषाचं काही सामान आहे त्याच्यामध्ये, तो उघडतो, त्याला माहिती उजव्या कोपऱ्यात खाली ठेवलेले, काढा, घ्या, निघा. निघाला. माता बहिणींकडे एवढीशीच पर्स असते, सगळी दुनिया त्याच्यात आहे, अख्खं विश्व आहे त्याच्यात. एवढ्याशा पर्स मधून ते काय काय काढतील, एक म्हणजे नाही काय जादूचे प्रयोग म्हणतो ना तसं काहीतरी ते असतं. काय काय करू शकतात त्याच्या. स्त्रिया वेगळ्या आहेत, पुरुष वेगळे आहेत, मान्यच करा, त्याच्यात हे नाहीये. कुठलाच पुरुष लग्नाच्या आधी परफेक्ट नसतो, कुठली स्त्री लग्नाच्या आधी परफेक्ट नसतात. ज्या वेळेस ते एकत्र येऊन संसार करतात ना, हे नवरे असतात ना, लगेच कशावरही भरोसा ठेवतो. माझ्या मिस्टरांनी सांगितलंय लगेच 8 दिवसात डबल होणार आहे पैसे. ती म्हणते येड्या मरशील, दे सोडून, नको देऊ पैसे. स्त्रियांना एक विशेष सेन्स असतो. तुमचा तो मित्र आहे ना, तुम्हाला फसवणार आहे एक दिवशी, ती डे 1लाच सांगते. मग काही गडबड झाली की हा मान खाली घालून येतो, तू बरोबर बोलत होतीस, अगदी बरोबर सांगितलं. सेन्स आहे तो, देवाने दिलेला आहे, सुपरनॅचरल गिफ्ट आहे ते. पुरुषांकडे काही गोष्टी आहेत धाडसाच्या, कदाचित त्या स्त्रियांकडे नसतील. परिवार असाच तयार होतो. ज्या गोष्टी स्त्रियांकडे उणिवाच्या आहेत त्या गोष्टी पुरुषाकडे प्लसमध्ये ठेवल्या असतील. काही गोष्टींमध्ये स्त्रिया प्लसमध्ये, त्या पुरुषाने एक कण त्याच्यातलं कळत नाही. मग ज्यावेळेस पती पत्नी मिळून एकजुटीने आपलं घर चालवतात, आपलं जीवन जगतात, तेव्हा ते यशस्वी होतात. मग ज्यावेळेस मतभेद होतात, ठीक आहे ना साहेब, आता दुपारी व्हेज करते, संध्याकाळी नॉन व्हेज करते, विषय संपला की नाही. इथं काय कॉम्पिटिशन आहे? घर हे घर आहे की जे देवाच्या गौरवासाठी, कुटुंब आहे, तिथलं ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी मतभेदांचं निरसन करता आलं पाहिजे. मी असं म्हणतोय, हुकुमशाही नाही करायची घरामध्ये, असंच झालं पाहिजे. ठीक आहे, लेकरांचं पण ऐका, पत्नीचं ऐका, पतीचं ऐका, एकमेकांचं ऐका, निरसन करा. हेकेखोरपणामुळे कितीतरी परिवार उद्ध्वस्त झालेत. जर ते ऐक्य टिकून ठेवायचंय तर आम्हाला आमच्यातल्या ह्या गोष्टी दूर करायला लागणार आहेत. निंदा दूर झाली पाहिजे, गैरसमज नकोय, मतभेदांचं निरसन केलं पाहिजे. चौथी गोष्ट, क्षमा न करणे. कितीतरी लोक काही कालावधीपर्यंत दुसऱ्याला माफच करत नाही, पण माफीमध्ये आशीर्वाद आहेत. माफ करणं खूप गरजेचं आहे. रागात रात्र डोक्याला टेन्शन घेऊन बसायचं, तेच विचार करत बसायचं, कोणी सांगितलंय? जर आम्हाला वाटतं आमच्या परिवारात ऐक्य पाहिजे तर आम्हाला एकमेकांना पटकन माफ करता आलं पाहिजे. आपल्या भावांना, आपल्या बहिणींना,
आपल्या घरातील लोकांना क्षमा करून टाकायची, जेणेकरून आम्हाला ऐक्यात आणि देवाच्या सामर्थ्यात टिकून राहता येईल. 5वा जो मुद्दा आहे ना, मीच मोठा, बाकी तुम्ही सगळे लहान. या घरात किंवा ह्या मंडळीत माझ्यासारखं कुणीच नाही, मीच मोठा. देवाने असं तोडलंय ना मला, टाईमने असं मला हे केलेलं ना, मला एक एक प्रसंग आठवतो की देवाने मला कसं घडवलं. घमंड नाही करायचं देवाच्या राज्यात, मी केलं तरच होणार, माझ्या जीवावर सेवा चालली, अजिबात नाही. ज्यावेळेस लोक घमंड करायला सुरुवात करतात, देव निरक्षर लोकांना उचलतो. प्रियांनो, अशा लोकांना उचलतो की ज्यांना 4 वाक्य नीट बोलता येत नाही, पण ते अशा आत्म्याने भरून बोलतील का तुमचा सगळा घमंड सगळा पाणी पाणी करून टाकतील. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला. नको, माझ्यामुळं चर्च चाललंय. चोख, चर्च चालवणारा येशू आहे. माझ्यामुळं सगळं होतंय. चोख, तुझा देव सगळं करणार आहे. घमंड आला, गर्व आला की तिथं युनिटी तुटायला सुरुवात होते. तर आज ह्या वचनातून आपण काय शिकलेलो आहोत? एकत्र येणं. जेव्हा देवाची इच्छा नाही एकत्र येण्याची, लोकांना आणण्याची, त्यावेळेस तो लोकांची पांगापांग करतो. यरूशलेमेत पवित्र आत्मा मिळेपर्यंत त्यांना थांबून धरलं होतं आणि त्यानंतर तात्काळ परमेश्वराने त्यांना सगळीकडे स्प्रेड करून टाकलं. परमेश्वर लोकांना एकत्र ठेवण्याचा पण वेळ ठेवतो आणि त्यांना स्प्रेड करायचा पण टाइम ठेवतो. आता ही वेळ आहे की मंडळीने एकत्र येण्याची, कारण येशू ख्रिस्त येत आहे. मंडळीच्या ऐक्यासाठी 5 ज्या गोष्टी आहेत, ज्या ऐक्य तुटून जातं ज्या गोष्टीमुळं, त्या गोष्टी आज आपण शिकलो आणि त्या गोष्टी आज नंतर आपल्याला टाळायच्या आहेत. त्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचंय. आपल्याला निंदेपासून, गैरसमजापासून, मतभेदांपासून, क्षमा न करण्यापासून आणि गर्वापासून आम्हाला दूर राहायचंय. याच्यानेच आपल्या कुटुंबात, आपल्या मंडळीमध्ये चांगल्या रीतीचं ऐक्य निर्माण होईल. आमेन.